नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। मित्रांनो, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी शासनाकडून 31,46,32,000 इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक GR निर्गमित केलेला आहे। याच्यामध्ये सविस्तर आढावा दिलेला आहे, आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। तर या GR मधील शासन निर्णय पहा थोडक्यात। या ठिकाणी आयुक्त यांनी केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शन सूचनांमधील बाबींचा विचार करता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रशासकीय खर्च अंतर्गत कृषी आयुक्तालय व क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांकरिता स्टेशनरी, प्रवास खर्च, आकस्मिक खर्च इत्यादी कार्यालयीन खर्चासाठी तसेच पीक कापणी प्रयोगाकरिता लागणारे हे तक्ते व प्रपत्रांची छपाईची देयके अदा करणे आणि पीक कापणी प्रयोगासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रति प्रयोगाकरिता 1,000 रुपये याप्रमाणे मानधन अदा करणे याकरिता खालील बाबी ही तक्त्यामध्ये माहिती नमूद केलेली आहे। यासाठी 31,46,32,000 इतकी निधी विभागणी केलेली आहे। आपण थोडक्यात समजून घेऊया तक्त्यानुसार। हे प्रशासकीय खर्च असणार आहे सन 2025 ते 2026 सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रशासकीय खर्चाबाबतीचा हा आढावा दिलेला आहे। तपशीलवार खर्चाची बाब असणार आहे स्टेशनरी, प्रवास खर्च आणि आकस्मिक खर्च अशा 3 विभागासाठी। तालुका स्तरासाठी असणार आहे 351, विभागीय स्तर 90, जिल्हा स्तर 34, विभाग स्तर 8 आणि राज्य स्तर 1 अशी एकूण संख्या आहे या ठिकाणी दाखवलेली आहे। प्रति कार्यालयासाठी वितरित होणारा निधी या त्याच्या पुढे दाखवलेला आहे 4 लाख, 3 लाख, 7 लाख, 10 लाख आणि 80 लाख असं एकूण आवश्यक रक्कम असणार आहे 31,46,32,000। तर मित्रांनो, हे प्रस्तुत बाबींवरील होणारा खर्च पुढील एका शीर्षकाखाली सन 2025 ते 2026 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागण्यात यावा असे या ठिकाणी मागणी केलेली आहे। तर सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शन सूचना व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसारच खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील। प्रस्तुत योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वितरित करण्यात येणारा निधी क्षेत्रीय स्तरावर आहरित व खर्च करण्यासाठी खालील क्रमांक दुसऱ्या तक्त्यामध्ये येथे आहरण व वितरण अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत। आपण या तक्त्यातून पाहून घेऊ शकतो। तर मित्रांनो, प्रस्तुत योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चाकरिता त्याच्यामध्ये असणार आहे स्टेशनरी, प्रवास खर्च, आकस्मिक खर्च इत्यादी कार्यालयीन खर्चासाठी पीक कापणी प्रयोगाकरिता लागणारे तक्ते व प्रपत्रांची छपाईची देयके अदा करणे आणि पीक कापणी प्रयोगासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रति प्रयोग करण्याकरिता 1,000 रुपये प्रमाणे मानधन अदा करणे। वितरित निधी हा वित्त विभाग व इतर प्रशासकीय विभागांनी दिलेल्या निर्देशानुसारच खर्च करण्याची जबाबदारी ही कृषी आयुक्तांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। याच्यानंतर मित्रांनो, याला शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे, तर पीक विमा हे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या महिन्यापर्यंत त्यांना हे अदा करण्यात येणार आहे। तर कोणत्या विभागासाठी किती येणार आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये किती स्तरावर हे दिले जाणार आहे याबाबत तशी तारीख देखील डिक्लेअर होईल, तशी माहिती आपण या चॅनलवरती पाहणारच आहोत। तत्पूर्वी ही महत्त्वाची माहिती इतर सर्वांना आपण शेअर करा। याच्या संदर्भात आणखी काही अपडेट आले तर तशी माहिती आपल्याला या चॅनलवर भेटेल। मित्रांनो, चला तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।